ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. फिरतोय सध्या, मीटिंग्स वगैरे चालू आहेत माझ्या, काही गोष्टी चालू आहेत. कसल्या तरी माध्यमातून मी लोकांना भेटतोय आता सध्या, तर मला प्रतिसाद खूप चांगला भेटतोय यावेळेस. असं नाही की कुठं वाईट असा प्रतिसाद नाही कुठं आपल्याला. जे आहे ते आता आपण म्हणतो ना, वातावरणही आहे आत्ता साहेबांचं, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आम्ही भरभरून काम करू. फक्त लोकांना तेच म्हणणं आहे माझं की आम्हाला एक नरेकरांची काय पाण्याबाबत समस्या आहे. पाणी एक झालं, मोठी समस्या तर पाण्याबाबत आहे. आणि दुसरे म्हणजे एक म्हणजे रस्त्याचा विषय, आणि तिसरा म्हणजे एक कचऱ्याचा विषय. त्यामुळे ह्या समस्यांवरती आम्ही मात करूच आणि पूर्ण नरेला स्वच्छ बनवू. जो आता कचरा आहे तो कचरा मुक्त करू घेणाऱ्यात. एवढीच विनंती. नऱ्या भागातनं मी पूर्णपणे प्रयत्न करतोय की मागच्या वेळेस आपण 900 मतांनी मागवतो, 900 ते 1100 मतांनी मागवतो. तर यावेळेस माझा पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत की मी 3 ते 4 हजाराचं लीड द्यावं नऱ्या भागातनं. एवढीच इच्छा करतो. धन्यवाद. या ठिकाणी नरे गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिनजी दोडके यांच्या प्रचारार्थ नरे गावातील बऱ्याचशा सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित होते. विविध मान्यवरांनी सांगितलं की त्यांचे प्रश्न काय आहेत. सर्वात मोठा भीषण भेडसावणारा प्रश्न पाणी प्रश्न आहे. आम्ही काल हडपसर येथे आपल्या पक्षाचे आधारस्तंभ आधारवड शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सभेला उपस्थित होतो. पवारसाहेबांनी जे काही सूचना केल्या त्या विभागाचे आपल्या आघाडीचे उमेदवार प्रशांतजी जगताप साहेब यांनी फार मोठा खुलासा केला आहे पाण्याच्या बाबतीत. मुळशी धरणामधून जी काही 32 गावं घेतलेली आहेत त्यांना मुबलक स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याचा त्यांनी फार मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून हा नऱ्याचा प्रश्न नक्की सुटेल याबाबत आम्हाला खात्री आहे. दुसरा सर्वात मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा. आज स्वच्छ संस्था ज्यांनी कोणी नेमली, ज्यांचं कुठण्याचं हित असेल त्यांना एवढंच सांगू शकतो की ही स्वच्छ संस्था कचऱ्याबाबत समाधानपरक काम करत नाही. स्वच्छ संस्थेने पुणे अस्वच्छ करण्याचं काम केलं आहे हे मी ठळकपणे या ठिकाणी सांगू शकतो. आणि महाविकास आघाडी महासत्तेत आल्यानंतर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. त्यावेळेस पहिल्या वेळेस जशा घंटागाडी चालू होत्या त्या परत चालू करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. याबद्दल आम्ही खात्री आहे. सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न थोड्या प्रमाणात सोडवण्याचं काम हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावताई भूमकर यांनी जागा उपलब्ध करून दिली. माझ्या माहितीप्रमाणे ती 17 गुंठे जागा आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी झालेली आहे. थोड्याफार प्रमाणात तो प्रश्न सुटलेला आहे. दुसरा प्रश्न रस्त्याचा आहे. रस्त्याचं रिंग रोडचं काम महाविकास आघाडीचेच नेते करू शकतात. हे वारंवार मी का सांगतोय की यापूर्वीसुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत. आपल्या नाऱ्यामधला भूमकर ब्रिजपासून असेल ते पारी कंपनीपर्यंत असेल, मी सर्वांना विनंती करेल की खूप मोठी म्हणजे जाम आपण जे ट्रॅफिक जाम म्हणतो त्या ठिकाणी होत असतं. मला खात्री आहे वारजे या ठिकाणी जसं काम केलेलं आहे सचिनभाऊ दोडके यांनी, 4 लेनिंग असेल, 6 लेनिंग आणि सर्व्हिस रोड असतील, या ठिकाणी सुद्धा मला वाटतं 100 फुटाचा रस्ता आहे ताई, ते सोडवतील. हा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सोडवतील याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. तिसरा प्रश्न आहे आपला सर्वात मोठा, एज्युकेशन हब असल्यामुळं विद्यार्थ्यांना काही सोयी नाही आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी MPSC UPSCच्या धर्तीवरती या ठिकाणी ग्रंथालय आणि मोठी अशी सुसज्ज वास्तू व्हावी यासाठी मी स्वतः आणि आपल्या या परिसरातले सगळे आमच्या आघाडीचे नेते असतील, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट असतील, या सर्वांच्या माध्यमातून अद्ययावत अशी आपल्या या ठिकाणी ग्रंथालय निर्माण करून अद्ययावत बिल्डिंग उभी करून विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. सप्रेम जय महाराष्ट्र. मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची शिवसैनिक आहे आणि इथली पदाधिकारीसुद्धा आहे. आज आम्ही माननीय सचिनदादा दोडके ज्यांचं चिन्ह आहे तुतारी यांच्या प्रचारासाठी आज आम्ही नरे भागामध्ये इथे आलेलो आहोत. इथे आम्हाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा लाभलेला आहे.
लोक स्वतःहून म्हणत आहेत की आता यावेळेस आम्हाला बदल हवा आहे, कारण 15 वर्ष ज्यांच्या हातात आम्ही सत्ता दिली त्यांनी आम्हाला फक्त पदरात निराशाच पाडली. तर खऱ्या अर्थानं आता आम्हाला बदल हवा आहे आणि तो आम्हाला सचिन दोडके यांच्या रूपात दिसतो आहे. तर आम्ही यावेळेस तुतारी या चिन्हाला 20 तारखेला मतदान करून आम्ही त्यांना मताधिक्याने निवडून देऊ. आणि इथे शरदचंद्र पवार या गटाचे सुद्धा पदाधिकारी आहेत. तर मी सांगते त्यांना सुद्धा की आपली ही ताकद अशीच शेवटपर्यंत आपल्याला न्यायची आहे. जय महाराष्ट्र, जय तुतारी. आज आपण नरेर भागामध्ये समस्या लोकांच्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. तर महिलांचा आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. स्वतःहून लोक पुढे येत आहेत, समस्यांविषयी बोलत आहेत की आमच्याकडे नियोजन करा, मीटिंग लावा, आमच्या समस्या उमेदवारांपर्यंत पोचवा, अशी मागणी आमच्याकडे होत आहे. त्या माध्यमातून आज आम्ही इथे मीटिंग घेतली आहे. नरेमध्ये पहिल्यापासूनच खूप प्रश्न आहेत. पाणी प्रश्न म्हणा, रस्ता आहे, परत आणि वाहतुकीचा प्रश्न आहे, महिला सुरक्षित नाही आहेत, विद्यार्थी संख्या खूप वाढलेली आहे, हॉस्टेलमुळे पाण्याचा प्रश्न आहे, मुलांना विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढ्या सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत. अतिशय गंभीर प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवरती आम्ही आता काम करत आहेत आणि आपले उमेदवार सचिन भाऊ दोडके या माध्यमातून ते हे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मतदारसंघ राजेश्वरी पंकज पाटील. वातावरण 100% सीट सचिनदादा दोडके आमदार होणार आहेत, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही जिकडे जातोय तिकडे वातावरण सगळं आम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय. कारण सचिनदादा नगरसेवक असताना सुद्धा सचिनदादांनी वारजेची गोल्डन सिटी केलेली आहे, जिथे पाणी स्विमिंग पूलमध्ये पाणी नाही आहे इथे नऱ्यामध्ये, तिथे हिरवं गवत बाजूबाजूला रस्त्याने ते आजपर्यंत हिरवं आहे, वर्षभर हिरवं आहे. प्रभावती एकनाथ भूमकर, हवेलीच्या माजी सभापती. नरेगावामध्ये खूप उत्साही वातावरण सचिन भाऊ दोडक्यांना आहे आणि त्या वातावरणामध्ये आम्ही रोज पाहतोय तर नवीन नवीन सगळे कार्यकर्ते तयार होतात आणि पहिल्यासारखा दिवस नाही आहेत. जो निष्क्रिय आमदार 15 वर्ष आमच्या भागामध्ये राहिला आणि आमच्या नरेगावचा असे बरेच प्रश्न आहेत. पाणी हा मुख्य प्रश्न आहे, रस्ते असतील, पाणी असन, लाईट असन, त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न असन, असे बरेचसे प्रश्न आहेत आणि हे आमच्या सचिन भाऊंच्या रूपाने सुटणार आहेत. जाधव, मी खडकवासला काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. इथं ज्याप्रमाणे कामकाज सगळं चालतं आहे, गेले 3 टर्म झाले, इथला पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, कसलाही प्रश्न सोडवला गेलेला नाही आहे. म्हणून यावेळेस नरेगावकरांनी ठरवलं आहे की आता यावेळेस बदल हवा. आता नवीन व्यक्ती येईल आणि नवीन व्यक्तीच आता आमच्या समस्या सोडवेल हे नरेगाववाल्यांना पक्का कळलं आहे आणि त्यांनी आता सचिन भाऊ दोडकेंनाच पकडलं आहे, जे 23 तारखेपर्यंत आता सोडणार नाहीत.